मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त माहीत असाल. तर मी माझ्या केसांना कशा प्रकारे मेहंदी लावते तर ते आज शेअर करणार आहे. चला तर मग बघूया. तर नूपूरची हिना मेहंदी घेतलेली आहे मी. माझ्या केसांना जेवढी आवश्यक आहे तेवढी मी घेतलेली आहे. त्याच्यानंतर मग या सगळ्या ज्या पावडर आहेत तर त्या मी ऑनलाईनच मागवल्या होत्या, कारण नॅचरल सगळ्या गोष्टी तर माझ्याकडे इथे अवेलेबल नव्हत्या त्याच्यासाठीच. तर ही बघा शिकाकाई पावडर आहे, त्याचबरोबर ही दुसरी जी आहे ती रिठा पावडर आहे आणि खूप स्वस्तात मिळून जातात ऑनलाईन. ही आमला पावडर आहे, ही ब्राह्मी पावडर आहे, त्याचबरोबर ही भृंगराज पावडर आहे, ही हिना पावडर आहे. तर मी ना खूप दिवस झालं वापरते ह्या पावडर. ही हिबिस्कस पावडर आहे. तर ह्याने केस एकदम स्मूथ होतात आणि सिल्की. ही ॲलोवेरा पावडर आहे, कारण सगळ्या नॅचरल गोष्टी आपल्याकडं म्हणजे अवेलेबल असतात, कधी कधी नसतात. तर माझ्याकडे तर इथं नाही आहेत, त्याच्यामुळं मग मी ह्या सगळ्या पावडर मागवल्या होत्या. आणि एक एक चमचा सगळी पावडर आपल्याला या मेहंदीमध्ये घालून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असलं तर 2-2 चमचे पण तुम्ही घालू शकता. मी आता सगळ्यामध्ये एक एक चमचा घातलेली आहे. आणि ही जी आहे ही विस्कस म्हणजे जास्वंदीची जी पावडर आहे तर ती फक्त मी 2 चमचे घातलेली आहे. आणि नॅचरल इन्ग्रेडियंट सगळे असतील तर त्यामध्ये मग आपण कढीपत्ता वगैरे, गुलाबाच्या पाकळ्या, हे सगळं घालू शकतो, ॲलोवेरा जेल. तर ते छान मेहंदी मिक्स केली त्या सगळ्या पावडर टाकून. आता इथं पातेल्यामध्ये ना मी 1 ग्लास पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये पोहे खायचा 1 मोठा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत, त्याचबरोबर चहा पावडर जे आहे तर ते 2 चमचे टाकलेली. छान उकळून घ्यायचं आहे ते आपल्याला. आणि लवंग असली तर लवंग पण टाकू शकता तुम्ही. तर छान उकळल्यानंतर आता ही जी मेहंदी सगळी मिक्स केली होती त्या पावडर टाकून, तर त्यामध्ये हे पाणी सगळं आपल्याला गाळून घ्यायचे. आणि ह्याने ना चांगली पेस्ट अशी तयार करून घ्यायची. मेहंदी आपल्याला भिजवून घ्यायची. आणि थोडं कमी पडलं पाणी तर तुम्ही आणखीन आहे ना त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याच चहा पावडरच्या तो उकळू शकता आणि त्यामध्ये मिक्स करू शकता. आणि हे जे पॅराशूट ऑइल घेतलेले मी, आपले जे केस आहेत तर ते जास्त ड्राय होऊ नयेत म्हणून ह्याच्यामध्ये तेल पण वापरायचं, जेणेकरून आपले केस जास्त कोरडे होणार नाहीत. तर 4 चमचे जे आहेत ते अंदाजे मी तेल टाकून घेतलेले ह्याच्यामध्ये. आणि ते पण छान असं मिक्स करून घ्यायचे मेहंदीला. तरी लोखंडाची कढई घेतलेली, त्यामध्ये आता रात्रभर भिजू घालणार आहे मी. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी आहे ना मेहंदी आता केसांना लावून घेतलेली आहे मी. आणि त्याच्यावरती कॅरी बॅग लावलेली. 4 तास मेहंदी ठेवली मी आणि त्याच्यानंतर मग केस आहेत ना धुवून घेतलेले आहेत बघा. असे झालेले, जास्त पण काही कोरडे वगैरे झालेले नाही आहेत, कारण आपण तेलाचा वापर केलेला होता. तर फक्त साध्या पाण्याने ना धुवून घेतलेले आहेत मी हे केस. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचे, त्या धुतलेल्या दिवशी तसेच ठेवायचे, ते सुकून द्यायचे, विंचरायचे नाही आहेत. आणि दुसऱ्या दिवशी मग तेल लावून घ्यायचं त्याला, केसांना चांगलं मुळांना तेल लावून घ्यायचं. आणि तेल लावल्यानंतर मग त्या दिवशीचा 1 दिवस तसंच ठेवायचं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग आहे ना आपल्याला केस शॅम्पूने धुवायचे आहेत. तर या दिवशी मी आता सगळ्या केसांना तेल लावून घेतलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा आता धुतलेली आहेत मी केस. छान अशी सिल्की झालेली आहेत आणि त्याला शाईन आलेली आहे. तर कशी वाटली माझी मेहंदी लावण्याची पद्धत नक्की कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया अशाच छान छान व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.